नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मुलांची प्रतिकार शक्ती आणि उंची वाढवणे यावर यशस्वी आयुर्वेदिक उपचार या विषयावरती माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर आशिष गायकवाड. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर आशिष गायकवाड हे भारतामधले नावाजलेले नाडी वैद्य तसेच पंचकर्म कन्सल्टंट आहेत. गेल्या 23 वर्षांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. त्यांचे हॉस्पिटल्स भारतामध्ये मुंबई, बांद्रा, वसई येथे आहेत. संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे रुग्ण येतात. शिवाय भारताबाहेरून जसे की अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजहा, अबुधाबी येथील रुग्ण देखील त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. डॉक्टर आशिष हे बहरीन, ओमान आणि युरोपीय देशांमध्ये देखील वैद्यकीय सेवा देतात. तसेच डॉक्टर आशिष गायकवाड शाळांमध्ये पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी फ्री हेल्थ अवेअरनेस लेक्चर्स घेतात. डॉक्टरांना 2008 मध्ये नॅशनल एक्सलन्सेस अवॉर्ड या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. 2018 मध्ये सोसायटी नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रसिद्ध ऍक्ट्रेस रवीना टंडन आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व रजत शर्मा यांच्या हस्ते देण्यात आलाय. 2022 मध्ये लोकमत वेलनेस मेंटॉर अवॉर्ड तत्कालीन आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. तसेच 2023 मध्ये केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्याकडून देखील सन्मान करण्यात आलेला आहे. डॉक्टरांचे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलला रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. त्यांच्या संशोधित प्रोग्रामचे वैशिष्ट्य असं आहे की यामुळे मुलांची लाईफ लॉंग इम्युनिटी बूस्ट होते. मुलांना कुठल्याही प्रकारची एलर्जी, अस्थमा होत नाही. कुठल्याही प्रकारचे ऑटो इम्युनी डिसीज होण्याची रिस्क कमी होते. या संशोधित औषधामुळे मुलांची उंची वाढते, स्किन डिसीजेस कमी होतात, मुलांचे शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी या औषधांची मदत होते. डॉक्टर, आजकाल आपण बघतोय प्रत्येक घरामध्ये एकच तक्रार ऐकायला येते की आमचं मूल वारंवार सर्दी, खोकला, तापामुळे आजारी पडत असते. तर त्याबद्दल काय सांगाल? हा सर्दी खोकल्याचा प्रश्न हा फक्त एकच प्रश्न नाहीये, तर यावर अवलंबून आहे त्या मुलांच्या भविष्याचा आरोग्य. जागतिक आरोग्य संस्था WHO आणि पेडियाट्रिक रिसर्च इन्स्टिट्यूट्स हे नेहमी यावर रिसर्च करत आले आणि सांगत आलेलं आहे की पुन्हा पुन्हा जर सर्दी खोकला होत असेल तर त्याचा परिणाम हा मुलांच्या इम्युनिटीवर होतो, तर श्वसन मार्ग कमजोर होतो आणि तशाच प्रकारे याचा परिणाम हा वाढीवर सुद्धा होतो. तर अशा प्रकारे जर सर्दी खोकला वारंवार होत असेल तर तो मुलगा किंवा ती मुलगी ही पुढे आयुष्यामध्ये ॲलर्जिक अस्थमा किंवा क्रॉनिक विकनेस यासारख्या गोष्टींना समोर जाऊ शकतात. आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की बाल्यम ही जीवनस्य मूल्यम, म्हणजे याचा अर्थ की चाइल्डहुड इज अ फाउंडेशन ऑफ द लाईफ ऑफ दॅट किड. तर या गोष्टीवर आपण लक्ष जर दिलं तर मुलांना पुन्हा पुन्हा जर सर्दी खोकला होत असेल तर पालकांनी याची काळजी आधीच घ्यायला हवी. तो क्रॉनिक डिसीजमध्ये कन्वर्ट होऊ नये. आपण अशाच प्रकारे काही आपल्या कनकवेदामध्ये कनक प्राशन प्रोग्राम ज्यांनी घेतलेला आहे अशा पालकांचं मनोगत यामधून बघूया की त्यांचे याबद्दलचे एक्सपिरियन्सेस, अनुभव काय आहेत. तर बघूया त्यांचं मनोगत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे या पालकांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी प्रियदर्शिनी गिरधर. हा माझा मुलगा अथर्व. मी वसई येथे राहते. अथर्वला लहानपणापासून वारंवार सर्दी, कफ, ताप, थ्रोट इन्फेक्शन, रिपीटेड टॉन्सिलायटिसचा त्रास होता. त्याची इम्युनिटी खूपच कमी होती, त्यामुळे त्याला सारखं हॉस्पिटलला घेऊन जावं लागत असे. हे माझ्यासाठी खूपच त्रासदायक होतं, कारण ऑफिस, घर सांभाळून हॉस्पिटलच्या सारख्या चक्रा मारणं कठीण होतं. एकदा मला माझ्या एका मैत्रिणीने कनकवेदाचा रेफरन्स दिला. मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. फर्स्ट व्हिजिटमध्ये अथर्वची पल्स बघून डॉक्टरांनी सांगितलं की अथर्वला काय त्रास होतोय, त्याचा स्वभाव कसा आहे. हे सगळं आमच्यासाठी खूप आश्चर्यकारक होतं, कारण कुठलीही इन्व्हेस्टिगेशन न करता डॉक्टरांनी फक्त पल्स बघून एवढं करेक्ट इन्फॉर्मेशन सांगितली. डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही पुढील 6 महिने ट्रीटमेंट घेतली. या औषधांमुळे अथर्वची इम्युनिटी खूपच वाढली. वारंवार सर्दी, खोकला, ताप हे सगळं पूर्णपणे थांबलं. त्याचा टॉन्सिलायटिसचा त्रास देखील पूर्ण बरा झाला. त्यासाठी ऑपरेशन करण्याची गरज पडली नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला गेल्या 7 वर्षात एकदाही अथर्वला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज नाही पडली. आय एम सो हॅपी, थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी शुभांगी राऊत. मी मुंबई येथे राहते. हा माझा मुलगा इवान राऊत. त्याला लहानपणापासून वारंवार सर्दी, स्किन रॅशेसचा त्रास होता. त्याचसोबत त्याला भूक पण लागत नव्हती. मी दुबईमध्ये असताना माझ्या एका मैत्रिणीने मला कनकवेदाचा रेफरन्स दिला. मी कनकवेदामध्ये आल्यानंतर पाहिलं की खूप सगळ्या मुलांना छान रिझल्ट मिळत होता. डॉक्टरांनी इव्हानची पल्स बघून त्याला काय त्रास होतो ते सगळं सांगितलं. आय वॉज सो सरप्राईज की मला इव्हान बद्दल काहीच सांगण्याची गरज नाही पडली.
डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी इवानची 6 महिन्याची ट्रीटमेंट पूर्ण केली. त्यामुळे त्याचे जे काही त्रास होते ते संपूर्णपणे बरे झाले. आय वॉज सो हॅपी अँड थँक्स टू कनकवेदा. निश्चितच जसं या पालकांनी सांगितलेलं आहे त्यांच्या मुलांना खूप जास्त चांगल्या उपचारामुळे फायदा झालेला आहे. मला असं विचारायचं आहे की एकदा मुलांना अस्थमा डायग्नोज झाला तर पालकांनी किती काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने काळजी घेतलं पाहिजे? अस्थमा म्हणजे फक्त श्वास घेण्याचा त्रास किंवा श्वास घेण्याचा रोग असा नाही, तर अस्थमामुळे बऱ्याचशा गोष्टींवर इफेक्ट होतो. कारण की अस्थमा हा लंग्सशी रिलेटेड असा डिसीज आहे आणि जर तुमचे लंग्स पूर्ण ऑक्सिजन्स ॲब्सॉर्ब करू शकत नसतील तर ते तुमच्या बाकीच्या व्हायटल ऑर्गन्सला मजबूत करू शकणार नाही. म्हणजे असं म्हणता येईल की श्वसन संस्था जर व्यवस्थित काम करत नसेल तर त्या मुलांची इम्युनिटी तेवढी कमकुवत राहील किंवा ते इझिली त्यांची इम्युनिटी वाढत नसेल तर इतर ऑर्गन्सची डेव्हलपमेंट हे व्यवस्थित होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच जर लंग कॅपॅसिटी कमी असेल तर तो मुलगा स्पोर्ट्समध्ये परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. त्याची हाईट ग्रोथसुद्धा होऊ शकणार नाही. कारण की सगळ्यात शेवटी काय आहे की आपला प्राणवायू प्राण जो आहे तो आपल्या लंग्समधून, आपल्या फुफ्फुसांमधून आपल्या शरीरामध्ये, रक्तांमध्ये मिसळला जात असतो. जर ही पहिली प्रक्रिया जर व्यवस्थित होत नसेल तर डेफिनेटली पालकांनी या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की वारंवार खोकला होत असेल, ताप होत असेल तर ते मूल चिडचिडं राहतं, त्याचं अभ्यासामध्ये मन लागत नाही. तर स्पेसिफिकली अस्थमासाठी हा अलर्ट आपल्याला मानावा लागेल. जर अशा प्रकारे प्रॉब्लेम्स होत असतील की मुलं पुन्हा पुन्हा आजारी पडत असतील आणि त्यांना सारखा सर्दी, खोकला आणि ताप होत असेल तर नक्कीच कनकवेदामध्ये या गोष्टींचा उपाय केला जातो. कनकप्राशन हा जो प्रोग्राम आम्ही त्यासाठीच लॉन्च केलेला आहे. त्यामुळं काय होतं की फुफ्फुस मजबूत होतं, इम्युनिटी रूट लेवलवर काम करून जो अस्थमॅटिक जो पुढे प्रॉब्लेम होणार आहे तो होऊच दिला जात नाही आणि तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी वाढवली जाते. सोबतच जो रूट कॉज आहे अस्थमाचा तो पूर्णपणे क्लिअर केला जातो. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर ज्या मुलांना अस्थमॅटिक सिच्युएशन असते तर ते इन्हेलर्स वापरतात. इवन इफ जर इन्हेलर वापरले जात असतील तर ते कधीपर्यंत, तर तात्पुरता इन्हेलर घेऊन तो अस्थमा पूर्ण बरा होत नाही, तर ते इन्हेलर पूर्ण आयुष्यासाठी लागलेलं असतं. सो वी वॉन्ट टू रिझॉल्व इट ऑन टाइम. म्हणून वेळेतच त्या गोष्टींचं तुम्ही त्यावर कॉन्सन्ट्रेट करा, त्या गोष्टींना वेळेतच ठीक करा आणि मुलांना पुढे जाऊन नंतर इन्हेलरची गरज पडणार नाही याची काळजी घ्या. कनकप्राशन प्रोग्राम याचबद्दल सांगतो की कनकप्राशनमध्ये आम्ही फुफ्फुस मजबूत करून घेतो, इम्युनिटी रूट लेवलला काम करतो, ज्यामुळं इन्हेलर डिपेंडन्सी त्या मुलांची राहतच नाही. अशाच प्रकारची काही ज्या मुलांची आपल्याकडे ट्रीटमेंट झालेली आहे, तर पालकांचं मनोगत काय आपण बघूयात. तर या पालकांचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी मानसी शिरसेकर. हा माझा मुलगा साई शिरसेकर. हा 14 वर्षाचा आहे. 3 वर्षापासून ह्याला दम्याचा त्रास होता. खूप डॉक्टरांना दाखवले. प्रत्येक डॉक्टर सांगायचे की मुलाची इम्युनिटी वाढवा. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण त्याची इम्युनिटी कशानेच वाढली नाही. त्याचा दम्याचा त्रास वाढतच होता. माझ्या नातेवाईकांनी कनकवेदाचा रेफरन्स दिला. कनकवेदामधील डॉक्टरांनी सांगितले त्याची इम्युनिटी वाढेल, त्याचा दम्याचा त्रास पूर्णपणे बरा होईल. त्यासाठी कस्टमाइज औषधांची गरज आहे. मी कनकवेदामध्ये उपचार सुरू केले. 15 दिवसानंतरच रिझल्ट दिसायला सुरुवात झाली. माझ्या मुलाचा दम्याचा त्रास कमी झाला, त्याची इम्युनिटी छानपैकी वाढली. थँक्स टू कनकवेदा. My name is Mrs. Fatima Keston, and this is my elder son, Gaurav Keston, and this one is the younger son of mine. His name is Joshua Keston, and they're schooling in Little Flower English High School. Actually, what is the problem they are facing? This is he's Joshua. He's having he used to have normally cold and cough, and always he has to get fever, and after that he used to get convulsions. Okay. So my elder son used to come for abacus class. Mrs. Meena Kothari, she gave me a reference of Mr. Dr. Gaikwad. It was Ayurvedic clinic, so I had visit to him, and he told me about the Shwarma Prashna that we have to continue till 6 months. And then I was continuing the Ayurvedic Shwarma Prashna till 6 months. I have lot of difference in my son. I have seen him the changes, that whatever he used to have problem, it's gone off. Totally, it's gone off. Now he has no fever. He don't get cold and cough and no convulsions. So I'm happy with this Ayurvedic medicines.
डॉक्टर, जसं या पालकांनी सांगितलेलं आहे, कनकप्राशनचा त्यांना खूप छान फायदा झालेला आहे. लहान मुलांची इम्युनिटी जसं तुम्ही म्हणालात, जर कमी असेल तर पुढे जाऊन त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात? जर लहान मुलांची इम्युनिटी कमी असेल तर डेफिनेटली त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळं बरेचसे आजार त्यांना होण्याचे चान्सेस वाढतात. मूल चिडचिड राहतं, कॉन्स्टिपेशनचा त्रास कंटिन्युएशनमध्ये जर होत असेल आणि इम्युनिटी जर कमी असेल म्हणजे रोगप्रतिकारक क्षमताच कमी आहे आणि त्याच्यामध्ये पण कॉन्स्टिपेशन आहे, तर मग आणखी रोग जर होत असतील म्हणजे सर्दी खोकला ताप हेच फक्त नाही तर वारंवार त्यांना हेडेक होत असेल, बाकीचेही इतर आजार जसे सीझनल चेंजेस झाल्यामुळे सुद्धा जर त्यांना आजार होत असेल तर त्यांची वाढ नेहमी खुंटते. वाढ खुंटते याचा अर्थ की त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते आणि ज्यामुळं जर शरीराची वाढ जी होण्याची जी एज असतं त्या एजमध्ये जर तो सारखा आजारी पडत असेल तर मग त्याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक या तिन्ही गोष्टींवर तिथे अफेक्ट होत असतो. आणि हा अफेक्ट होऊ नये याचे खूप चांगले उदाहरणं आयुर्वेदामध्ये त्याचे खूप चांगले रिझल्ट्स देणारे उपाय सांगितले गेलेले आहेत. त्यापैकीच कनकप्राशन हा स्वर्णप्राशन या संस्कारावर जे 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे त्यावर आधारित असा हा एक प्रोग्राम आहे, ज्यामध्ये मुलांची मेमरी आपण वाढवून घेतो, कॉन्सन्ट्रेशन लेवल मुलांचं वाढतं. म्हणजे पालक बघा अगदी 10वी-12वी मध्ये मुलगा गेला की त्यानंतर अगदी त्याच्यासोबत रात्रभर जागणे, त्यानंतर त्याला हवं नको ते बघणे, सोबतच जी शंखपुष्पी किंवा मेद्य औषधी ब्राह्मी हे अगदी रोज काढा करून करून पिऊ घालणे. पण तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यात काहीच अर्थ नाही. जर मुलगा 5 वर्ष ते 10 वर्ष या वयोगटामध्ये असेल आणि आपण सगळ्या उपाययोजना त्या वयोगटामध्ये करत असू तर डेफिनेटली त्याची शारीरिक ग्रोथ ह्या सगळ्या चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि जसं तुम्ही म्हटलं की लो इम्युनिटीचे कॉम्प्लिकेशन्स काय, तर डेफिनेटली लो इम्युनिटीचे कॉम्प्लिकेशन्स हेच आहेत की नेहमी आजारी पडणे आणि त्या आजारी पडण्यावरून शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक जो विकास व्हायला असतो तो होत नाही. आणि तशाच प्रकारचे काही टेस्टिमोनियल्स काही आपण या ठिकाणी बघूयात की जो कनकप्राशन आणि हाईट इन्क्रीजचे जे प्रोग्राम्स आहेत ते आपण ज्यावेळी करवून घेतो तर त्यानुसार त्याचा काय फायदा या पालकांच्या थ्रू आपण जाणून घेऊया की मुलांना कशा प्रकारे त्याचे रिझल्ट्स मिळालेत. निश्चितच. चला तर मग ऐकूया या पालकांचं मनोगत. माझं नाव सुनीता कवडे आणि हा माझा मुलगा, याचं नाव शुभम कवडे. हा ह्या वर्षी 10वीला होता. आम्ही नालासोपारा वेस्टला राहतो. इथे मदर मेरी स्कूलमध्ये होता तो स्कूलमध्ये. पण तो 10वीला 8वी पर्यंत तो ठीक होता, पण 8वीच्या नंतर त्याने अजिबात अभ्यासाकडे म्हणजे असं लक्षच नाही दिलं. मग त्याच्यानंतर 10वीला मला खूप त्रास झाला. म्हणलं आता काय करायचं. मग इथे माझ्या एक मैत्रीण राहते, मीना कुठारे म्हणून. त्यांनी मला सांगितलं की गायकवाड म्हणून डॉक्टर आहेत वसईला, तर त्यांच्याकडे तुम्ही जाऊन बघा. तर मी ह्याला घेऊन गेली. 10वीच्या परीक्षेला फक्त 1च महिना बाकी होता. त्या 1 महिन्यामध्ये म्हटलं तर ह्याचं कसं करणार, कसं होणार, याचं कॉन्सन्ट्रेशन अजिबातच नव्हतं. मग त्यांच्याकडे नेल्यावर त्यांनी ते सुवर्ण प्राशन म्हणून आहे ते त्यांनी चालू केलं. त्याच्यानंतर त्याला म्हणजे 1 महिन्यामध्ये त्याला मला असं एवढा फरक जाणवला ना त्याच्यामध्ये. त्याने एकदम भराभरात म्हणजे अभ्यास पण करायला सुरुवात केली आणि त्याचे जे सर्दी वगैरे असे काही प्रॉब्लेम होते ना ते पण एकदम म्हणजे असे नाहीच वाटत आहे तेव्हापासून. आणि तो अभ्यासाला तो एवढा हे झाला म्हणजे फेल होण्याची शक्यता होती त्याची, पण तो पास झाला. आणि खूपच छान मला असं एकदम एवढं छान त्या डॉक्टरांचं हे वाटलं ना औषधांचं. नमस्कार, मी हरीश पाटील, इंजिनियर आहे, पुणे येथे राहतो. हा माझा मुलगा श्लोक पाटील. हा मागच्या वर्षी 13 वर्षांचा होता आणि 13 वर्षांच्या मानाने जेवढी उंची हवी तेवढी त्याची उंची नव्हती. कारण ॲज अ हजबंड आणि वाईफ आमची दोघांची उंची कमी आहे अनुवंशिकतेमुळे. आणि आम्हाला काळजी वाटायची की याची उंची पण कमी असेल, त्यामुळे आम्ही उंची वाढवण्याबाबत म्हणजे शोधत होतो की कुठे व्यवस्थित मिळेल. आणि इन बिटवीन आम्हाला डॉक्टर आशिष गायकवाड कनकवेदा यांचा रेफरन्स मिळाला आणि आम्ही ट्रीटमेंट मागच्या वर्षी स्टार्ट केली जेव्हा हा श्लोक 13 वर्षांचा होता. आता त्या श्लोकचं वय 14 वर्ष आहे आणि मागच्या वर्षी जेव्हा ट्रीटमेंट स्टार्ट केली त्यावेळेसची उंची 140 सेंटीमीटर होती आणि 1 वर्षानंतर त्याची उंची जी आहे ती 154 झालेली आहे. तर ह्या 1 वर्षाच्या दरम्यान आम्हाला 14 सेंटीमीटर हाईट ग्रोथ मिळालेली आहे. त्यामुळे
म्हणजे उंचीच्या बाबत तर तो स्वतःही खुश आहे, कारण की त्याला आधी जे फील व्हायचं की त्याची उंची कमी आहे, तो शॉर्ट आहे त्याच्या मित्रांच्या कम्पेअर मध्ये वगैरे, तर आता त्याचा कॉन्फिडन्स लेवल पण खूप छान वाढलेला आहे आणि ही इज व्हेरी हॅपी अँड अलॉंग विथ हिम आम्ही पण खूपच खुश आहोत. त्यामुळे थँक्स टू कनक वेदा अँड थँक्स टू डॉक्टर आशिष गायकवाड. थँक्यू. अगदी जसं या पालकांनी सांगितलेलं आहे, कनक प्राशनचा त्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे. या विषयासंदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मुलांची प्रतिकारशक्ती, उंची वाढवणे यावर यशस्वी आयुर्वेदिक उपचार या विषयासंदर्भात बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आशिष गायकवाड. डॉक्टर, जेव्हा एखादं मूल वारंवार आजारी पडतं तर त्याचा ऑफकोर्स त्याच्या शिक्षणावर, अभ्यासावर आणि त्याच्या पुढच्या भविष्यावर देखील परिणाम होतो. तर त्याबद्दल काय सांगाल? वारंवार मूल आजारी पडत असेल आणि शाळेत गैरहजर राहत असेल, अभ्यास त्याचं लक्ष लागत नसेल किंवा त्यामुळे आत्मविश्वास सुद्धा कमी होतो. यासाठी बाकीचे फॅक्टर सुद्धा तेवढेच कारणीभूत असतात, ज्यामध्ये काय होतं की ग्रोथ हॉर्मोनचं सिक्रेशन्स हे डिस्टर्ब झालेलं असतं आणि अशा याच्यामध्ये मुलांची हाईट कमी असते, मसल्स वीक होतात किंवा प्युबरिटी डिले होते. या संदर्भात पालक खूप जागृत आहेत आणि अशाच जागृत पालकांनी आपल्याकडे जे हाईटसाठी किंवा इम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी जे प्रोग्राम केले, तर त्यांचं मत त्यावर काय आहे हे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. निश्चितच ऐकूयात या पालकांचं मनोगत. पुजारी, अंधेरी, मुंबई येथे राहतो. ही माझी मुलगी तीर्था. गेल्या 1 वर्षापूर्वी आम्ही तिच्या उंचीसाठी ट्रीटमेंट चालू केली होती. माझी आणि माझ्या वाईफची हाईट जी आहे ती चांगली आहे, पण आमच्या सरासरी कम्पेअर विचार करता तिची हाईट थोडी कमी वाटली आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरचा सर्च केला. त्यामध्ये आम्हाला डॉक्टर आशिष सरांचा रेफरन्स मिळाला आणि म्हणून आम्ही कनक वेदाला व्हिजिट केली. त्या व्हिजिट नंतर आम्ही ट्रीटमेंट चालू केली. जेव्हा आम्ही ट्रीटमेंट चालू केली तेव्हा तिची हाईट साधारणतः 140 सेंटीमीटर होती आणि आता 1 वर्षाची पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर तिची हाईट 152 सेंटीमीटर आहे. आम्ही या 1 वर्षामध्ये 12 सेंटीमीटरची ग्रोथ अचीव केलेली आहे. आम्ही खूप समाधानी आहोत, खुश आहोत आणि त्याचबरोबर इतर मुलीच्या कम्पेअर मध्ये तिला सुद्धा स्वतःला वाटत होतं की तिची हाईट कमी आहे, ती शॉर्ट आहे, पण आता ती खूप खुश आहे, कॉन्फिडंट आहे. थँक्यू कनक वेदा, थँक्यू डॉक्टर आशिष. नमस्कार, मी प्रमोद रोटा, मुंबईला पोलीसमध्ये आहे. ही माझी मुलगी निधी, ही सध्या 11 वर्षाची आहे. हिच्या क्लासमध्ये हिची उंची सर्वात कमी वाटत होती. जरा काळजी वाटायची उंची कमी असल्यामुळे. टी व्हीवर डॉक्टर आशिष सरांची मुलाखत बघितली. मुलाखत बघितल्यानंतर सरांची कन्सल्ट साधून क्लिनिकला भेट दिली. सरांनी लगेच सांगितलं ट्रीटमेंट चालू करू. आज 9 महिने पूर्ण होतात ट्रीटमेंट चालू करून. 9 महिन्यानंतर हिची उंची 11.5 सेंटीमीटरनी वाढली आणि याच्या पुढे पण तिची उंची वाढेल अशी खात्री आहे. थँक्स टू कनक वेदा. निश्चितच कनक वेदामध्ये उपचार घेतल्यानंतर या मुलांना त्याचा खूप चांगला फायदा झालेला आहे. डॉक्टर, आजकालचे पालक असं म्हणतात की आमच्या वेळेला मुलं उंच असायची, आता उंची कमी होते, तर असं का? हा प्रश्न आज जगभर विचारला जातो, कारण की जागतिक संशोधनानुसार ज्या प्रकारे इम्युनिटी कमी आहे त्याच प्रकारे स्क्रीन टाइम वाढला आहे, झोप कमी झालेली आहे, प्रोसेस फूड ज्या प्रकारे वापरलं जातं आणि अँटीबायोटिकचा एक्सेसिव्ह होणारा जो वापर आहे, तर त्याच्यामुळे हे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. यामुळे डायरेक्टली काय होतं तर डायजेशन डिस्टर्ब होतं, हॉर्मोन्स आणि ग्रोथ हॉर्मोन्स हे सुद्धा डिस्टर्ब होतात आणि त्यामुळं हाईट कमी होत चाललेली आहे. तर अशा प्रकारच्या पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे की आपण जो मी इथे एक फॉर्मॅट सांगतो आहे, तर हा फॉर्मॅट टिपून घ्या आणि याच्यानुसार तुमच्या मुलांची ग्रोथ होते की नाही ते एक बघा, जेणेकरून सर्दी खोकला होत असेल तर त्याचा इफेक्ट तुमच्या मुलांच्या उंचीवर होतोय का तेही आपल्याला बघण्यासारखं आहे. आणि 5 ते 6 वर्षापासून हाईटकडे लक्ष द्यायला आपण सुरुवात करायला पाहिजे. मी तुम्हाला सजेस्ट करेल की ज्या मुलांनी किंवा ज्या पालकांनी लक्ष आधी दिलं नाही पण त्यानंतर मग आपल्याकडे आले, तर त्यांचा विंडो जो रेशो होता तो खूप कमी होता. आपण पालकांकडून किंवा मुलांकडून ते ऐकून घेऊया आधी. निश्चितच ऐकूया पालकांचं मनोगत. नमस्ते, मेरा नाम तारा माली है, मेरी बेटी है पूजा माली. उसका हाइट नहीं बढ़ रहा था तो मुझे टेंशन हो रहा था कि मेरा कम है तो उसका भी कम नहीं रह जाए. इसके लिए मैंने कनक वेदा में ट्रीटमेंट लिया है. तो 1 साल में 14 सेंटीमीटर उसका बढ़ गया है. इसलिए थैंक्स कनक वेदा.
मेरा नाम लिनीशा बाविस्कर है। मैं 18 साल की हूँ। मैं नवी मुंबई से हूँ। जब मैं 15 साल की थी तब तक मेरी हाइट अच्छी बढ़ रही थी, लेकिन मेरे पीरियड स्टार्ट होने की वजह से मेरी हाइट में एक स्टॉप आ गया एंड इसके वजह से मैंने कनक वेदा में ट्रीटमेंट ली। कनक वेदा में पिछले 1 साल से ट्रीटमेंट ले रही हूँ एंड मैंने देखा है कि मेरी हाइट में 5 सेंटीमीटर का इंक्रीज है। सो थँक्स टू कनक वेदा। तर आता आपण काही आनंदी पालकांचं मनोगत ऐकलेलं आहे. डॉक्टर, कनक वेदामध्ये आपण इम्युनिटी किंवा मुलांची हाईट आहे ती कशी वाढवता आणि हे जे उपचार तुम्ही करता ती मुलांसाठी खरं तर संजीवनी ठरते, त्याबद्दल सांगा. आपल्याकडे 2 प्रोग्राम्स केले जातात. मुलांची उंची वाढवण्यासाठी हाईट ग्रो प्रोग्राम आहे आणि मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी कनक प्राशन प्रोग्राम आहे. यामध्ये ज्या मुलांनी कनक प्राशन प्रोग्राम केलेला होता, अगदी कोविडच्या पिरियडमध्ये सुद्धा पूर्ण पालकांना घरामध्ये सगळ्यांना कोविड पॉझिटिव्ह होता, पण त्या मुलांना कोविड पॉझिटिव्ह राहिला नाही. ही टेस्टिमोनियल्स आपल्याकडे बरीचशी आहेत. सोबतच ज्यावेळी आपण हाईटबद्दल बोलतो तर योग्य वयामध्ये जर तुम्ही उंचीसाठी प्रयत्न करत असाल तर वय वर्ष 21 पर्यंत आपण अशा प्रकारचा उंची वाढवण्याचा हाईट ग्रो प्रोग्राम घेऊ शकतो. याचे टेस्टिमोनियल्स आपण पुढे बघणारच आहोत. सोबतच इम्युनिटीसाठी जर कनक प्राशन प्रोग्राम आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्ही कनक वेदाच्या दिलेल्या नंबरला फक्त लिहून पाठवा इम्युनिटी, व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटला जाऊन तिथे सुद्धा बरीचशी माहिती घेऊ शकता. आणि सोबतच कनक इम्युनिटी प्रोग्राम हा आयुष्यात एकदा 6 महिन्याचाच एक प्रोग्राम आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा आमच्याकडून तो प्रोग्राम घेऊ शकता आणि डेफिनेटली त्याचे फायदे जे आहेत तर जान्हवी अत्यंत हजारो मुलांना त्याचे फायदे झालेले आहेत आणि त्याचे टेस्टिमोनियल सुद्धा ऑनलाईन आहेत. निश्चितच डॉक्टर, आपण अनेक पालकांचं मनोगत ऐकलेलं आहे आणि पालक सांगतायत की डॉक्टर आमचं मूल आता आजारी पडत नाहीये, त्यांची उंची वाढते, ऐकून खरंच खूप बरं वाटलंय. आणि मंडळी, तुम्हालाही जर तुमच्या मुलांसाठी कनक वेदामध्ये उपचार करून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.